की तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मगतया विरक्तता सिद्धी आठवेना. तपोबलाने रिद्धी म्हणजेच ऐश्वर्य प्राप्त झाले असता वैराग्यशाली पुरुषाची बुद्धी भ्रम पावते आणि मग त्याला वैराग्य मोक्ष सिद्धीची आठवणही राहत नाही. तैसे अर्जुना तेथ जाहले असं ते पुरुषत्व गेले जे अंतःकरण दिधले कारुण्यासी. त्याप्रमाणे अर्जुनाची त्यावेळी स्थिती झाली व त्याच्या हृदयात करुणा निर्माण झाली आणि त्याची वीरवृत्ती गेली. देखा मंत्रज्ञू बरुळू जाय तेथ का जैसा संचार होय तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक मंत्राचा उच्चार करताना चुकला म्हणजे तो जसा भ्रमिष्ट होतो त्याप्रमाणे अर्जुन अतिमोहामुळे व्याकुळ झाला. म्हणवूनी असता धीर गेला हृदया द्राव आला जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू. म्हणून अर्जुनाच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्यांचे हृदय करुणेने पाझरले. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचे शिंपण झाल्याने चंद्रकांतमणी पाझरू लागतो. तयापरी पार्थू अतिस्नेहे मोहितू मग सखेद असे बोलतू श्री अच्युतेसी. त्याप्रमाणे पार्थ महाकरुणेने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन श्रीकृष्णाबरोबर बोलू लागला.